हॅलो फ्रेंड्स, मी शिवानी पाटील युथ IAS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। जसे की मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण 2019 मधील ज्या काही महत्त्वाच्या योजना होत्या, एक्झामच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे टॉपिक होते ते आपण कव्हर करत आहोत। याही लेक्चरमध्ये आपण सर्व योजना बघणार आहोत। आजच्या या लेक्चरमध्ये आपला योजना हा टॉपिक कंप्लीट होत आहे। उद्यापासून आपण दुसरा टॉपिक सुरू करूयात। ओके, तर चला तर मग आता आपण आपलं लेक्चर सुरू करूयात। तर पहिली योजना आहे PM आशा। तर या योजनेचं संपूर्ण रूप आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान। शेतकऱ्यांशी रिलेटेडच ही योजना आहे। म्हणजेच या अभियानांतर्गत काय केलं जातं की शेतकऱ्यांना जो काही त्यांच्या उत्पादनाचा मोबदला आहे तो संपूर्ण भारतभर म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच मोबदला दिला जातो। जसं की त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नव्हता, एके ठिकाणी कमी एके ठिकाणी जास्त असे त्यांचा मोबदला मिळत होता। म्हणून प्रधानमंत्री आय संरक्षण अन्नदाता अभियानांतर्गत सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर किंमत निश्चित केली जाते त्यांच्या मालाला आणि तीच किंमत सर्वत्र लागू केली जाते। ओके, तर परत एकदा सांगते, PM आशा योजना या योजनेची सुरुवात 2018 रोजी करण्यात आलेली आहे आणि 13 सप्टेंबर 2018 रोजी याला कॅबिनेटची मान्यता देखील मिळालेली आहे। या योजनेचं संपूर्ण रूप आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान। तसेच या योजनेचा उद्देश आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर किंमत निश्चित करणे। ओके, यानंतरची योजना आहे वरिष्ठ पेन्शन विमा योजना। जसं की याच्या नावामध्येच उल्लेख केलेला आहे, ही योजना जे सीनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी आहे। त्या अंतर्गत 60 वर्ष वयाच्या वृद्ध व्यक्तींना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते आणि ही जी योजना आहे त्याची अंमलबजावणी संस्था कोणती आहे तर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी केली जाते। जानेवारी 2017 मध्ये या योजनेला सुरुवात झालेली आहे। एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे म्हणून ही योजना इथं मी परत रिपीट करत आहे। तर याचा मुख्य उद्देश आहे 60 वर्ष वयाच्या वृद्ध व्यक्तींना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे। या आधीच्या लेक्चरमध्येही आपण या रिलेटेड योजना बघितलेल्या आहेत, म्हणजे वरिष्ठ नागरिकांना पेन्शन योजना वगैरे, त्या योजना ही एकदा तुम्ही रिवाइज करून घ्या। ओके, यानंतरची योजना आहे उदय योजना म्हणजेच उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना। ओके, ही योजना भारतातील ज्या काही वीज निर्मिती करणाऱ्या वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहे। ओके, तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता इथे थोडक्यात सांगते। तर या योजनेची सुरुवात 2015 ला झालेली आहे, नोव्हेंबर 2015 ला। या योजनेचं पूर्ण रूप काय आहे तर उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना। या योजनेअंतर्गत येणारं पहिलं राज्य कोणतं होतं? झारखंड। लक्षात घ्या, हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे की या योजनेअंतर्गत येणारं पहिलं राज्य झारखंड हे होतं। ही योजना भारतातील वीज वितरण कंपन्यांसाठी आर्थिक परिवर्तन आणि पुनरुज्जीवन पॅकेज ठरलेलं आहे। ओके, म्हणजे भारतातील वीज वितरण कंपन्यांसाठी आर्थिक परिवर्तन आणि पुनरुज्जीवन पॅकेज आहे। त्यांना ज्या काही भारतातील वीज वितरण कंपन्या आहेत त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक पुरवठा केला जातो। ओके, यानंतरची योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना। ही योजना देखील जे काही वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठीच आहे। तर या योजनेअंतर्गत भारतातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जीवन जगण्यास मदत केली जाते। नेल्लोर आंध्र प्रदेश येथून या योजनेची सुरुवात झालेली आहे। ही योजना दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साहित्य पुरवणारी योजना आहे। ओके, यानंतरची योजना आहे पॉवर टेक्स इंडिया। तर या योजनेची सुरुवात 2017 मध्ये झालेली आहे। भिवंडी महाराष्ट्र येथून या योजनेची सुरुवात झालेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश आहे लहान पॉवर लूम म्हणजेच यंत्रमाग विणकर जे आहेत त्यांना लहान पॉवर लूम यंत्रमाग विणकरांवर विशेष लक्ष केंद्रित करून भारतातील पॉवर लूमचा विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। ओके, तर भिवंडी महाराष्ट्र येथून या योजनेची सुरुवात झालेली आहे। या योजनेचा उद्देश आहे लहान पॉवर लूम विणकरांवर विशेष लक्ष केंद्रित करून भारतातील पॉवर लूम क्षेत्राचा विकास करणे। ओके,
त्यानंतरची योजना आहे संपदा योजना. संपदा योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान संपदा योजना. तर संपदाचा लॉंग फॉर्म काय आहे? स्कीम फॉर ॲग्रो मरीन प्रोड्यूस प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर. ओके, स्कीम फॉर ॲग्रो मरीन प्रोड्यूस प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर. ओके, या योजनेची सुरुवात 2017 पासूनच झालेली आहे. म्हणजे 26 मे 2017 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. यालाच आपण संपदा योजना किंवा प्रधानमंत्री किसान संपदा योजना देखील म्हणतो. याची ही योजना आहे ती कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर अन्न प्रक्रिया मंत्रालयाची ही योजना आहे. ओके, तर हे मंत्रालय, त्याची घोषणा कधी झाली? संपदाचा लॉंग फॉर्म आणि याचं दुसरं नाव आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना. ओके, पुढची योजना आहे प्रधानमंत्री वय वंदन योजना. ही देखील योजना ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे, जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठीच आहे. पण या योजनेची घोषणा 2017लाच झालेली आहे. 21 जुलै 2017 रोजी या योजनेची सुरुवात झालेली आहे. तर ऑब्वियसली याचा मुख्य उद्देश काय आहे? तर 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना म्हणून या योजनेचा उल्लेख केला जातो. या योजनेअंतर्गत दरमहा 10,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणाऱ्यांनी जर गुंतवणूक केली तर त्यांना 8% निश्चित व्याजदर मिळतो आणि याची गुंतवणूक मर्यादा 15 लाख रुपये इथेपर्यंत आहे. म्हणजे 10,000 ते 15 लाख रुपयांपर्यंत जर ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यावर त्यांना 8% निश्चित व्याजदर मिळणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक पेन्शन योजना बघितलेली आहे. त्या अंतर्गत जर आपण 100 रुपये दरमहा भरले तर वयाच्या 60 वर्षानंतर 3,000 रुपये पेन्शन मिळणार होती. ती योजना कोणती? ही आपण योजना या आधीच्या पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे. ती योजना कोणती हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर ही होती प्रधानमंत्री वय वंदना योजना. यानंतरची योजना आहे आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना. जी दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मोहीम होती याचीच उपयोजना म्हणून या योजनेचा उल्लेख केला जातो. या योजनेची सुरुवात 2017 मध्येच करण्यात आलेली आहे. ओके, तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना उपजीविकेचा पर्यायी स्रोत पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याच्या उपयोजना कोणत्या आहेत? तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मोहीम. ओके, पुढची योजना आहे संपूर्ण बीमा ग्राम योजना. ही योजना जे डाक सेवा आहे याच्याशी रिलेटेड आहे. लक्षात घ्या, तर या योजनेची सुरुवात 13 ऑक्टोबर 2017 रोजीच करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील कमीत कमी 100 कुटुंब असलेल्या गावाची निवड करण्यात येणार असून निवडण्यात आलेल्या गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला ग्रामीण डाक विमा योजनेअंतर्गत आणण्यात येणार आहे. ओके, यानंतरची योजना आहे दीनदयाल स्पर्श योजना. ओके, तर स्पर्शचा लॉंग फॉर्म काय आहे? तर स्कॉलरशिप फॉर प्रमोशन ऑफ ॲप्टिट्यूड अँड रिसर्च इन स्टॅम्प्स ॲज अ हॉबी. स्कॉलरशिप फॉर प्रमोशन ऑफ ॲप्टिट्यूड अँड रिसर्च इन स्टॅम्प्स ॲज अ हॉबी. जसं की याच्या नावातच आहे, जी काही पोस्टाची तिकीटं आहेत ती गोळा करण्याचा छंद काही मुलांना असतो. तर हा छंदाची जोपासना करण्यासाठी तसेच ही जी काही पोस्टाची तिकीट आहेत जी शालेय विद्यार्थी जमा करतात त्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ओके, तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते. दीनदयाल स्पर्श योजना या योजनेची सुरुवात 3 नोव्हेंबर 2017 रोजी झालेली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणून या योजनेचा उल्लेख केला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर पोस्टाची तिकिटे गोळा करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी. ओके, तसेच स्पर्शचा लॉंग फॉर्म काय आहे? तर स्कॉलरशिप फॉर प्रमोशन ऑफ ॲप्टिट्यूड अँड रिसर्च इन स्टॅम्प्स ॲज अ हॉबी.
तर हे जे लॉंग फॉर्म आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की याचा लॉंग फॉर्म वगैरे, तर त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्या खाली जे पर्याय असतात ते खूप कन्फ्युजिंग दिलेले असतात. ओके. जर तुम्हाला या लेक्चर्स रिलेटेड काही सजेशन, काही माहिती, सूचना वगैरे असतील तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि आज आपला योजना हा टॉपिक पूर्ण कंप्लीट झालेला आहे. उद्यापासून आपण नवीन टॉपिक बघायला सुरुवात करणार आहोत. ओके. तर लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.